देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला। मुंबईसह अनेक शहरात 19 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत 3000च्या पुढे। हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि खानावळींमधील जेवण महागण्याची शक्यता। कच्च्या तेलाचे भाव वाढल्यानं भारतीय रुपयात मोठी घसरण। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 95.34च्या नीचांकीवर। जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता। राज्यभरात आज महाराष्ट्र दिनाचा उत्साह। मुख्यमंत्री फडणवीसांसह उद्धव ठाकरेंकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन। राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे। महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे, मात्र भाषेच्या नावावर हिंसा मान्य नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। मराठी बोलणार नाही असं म्हणण्याची हिंमत रिक्षावाल्यांमध्ये कशी येते? मराठी न येणाऱ्या रिक्षावाल्यांचे परवाने रद्द का केले नाही? राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल। मुंबई पुणे मिसिंग लिंक आजपासून खुला होणार। मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार। यामुळे एक्सप्रेसवेवरील टोलमध्ये कोणतीही वाढ नाही। खंडाळा घाटातल्या ट्रॅफिकपासून प्रवाशांची सुटका। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत राज्यात आजपासून जनगणना मोहीम। 1 ते 15 मे दरम्यान ऑनलाईन माहिती भरण्याची संधी। 2 टप्प्यात जनगणना मोहीम राबवली जाणार। पुणे शहराच्या काही भागात आज पाणी पुरवठा विस्कळीत राहणार। खडकवासला ते वारजे मुख्य जलवाहिनीत गळती। वारजे जलशुद्धीकरण केंद्र 2चं पंपिंग बंद राहणार। पंजाबमध्ये 7 राज्यसभा खासदारांच्या बंडानंतर राजकीय वातावरण तापलं। आज विधानसभेचं एकदिवसीय विशेष सत्र। आप सरकार विश्वासदर्शक ठराव आणण्याची शक्यता। विदर्भात 2 दिवस उष्णतेची लाट कायम, तर उद्यापासून 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी। तुळजाभवानी मंदिरात आजपासून 3 दिवस व्हीआयपी दर्शन पास बंद। सलगच्या सुट्ट्यांमुळे मंदिर प्रशासनाचा निर्णय।